Hello everyone, welcome to Global Online स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म. दिस इज प्रोफेसर स्वाती मॅम आणि आज आपण महाराष्ट्र LLB 5 इयर्सची जी सेट एक्झाम आहे 17 मे 2024 रोजी होणार आहे त्याकरिता आपण त्या अंतर्गत लिगल ॲप्टिट्यूडचे जे काही क्वेश्चन आहेत MCQs आहेत ते आज आपण प्रिपरेशनला घेणार आहोत. तर ते नेमके लिगल ॲप्टिट्यूडचे कसे क्वेश्चन आहेत ज्यामध्ये की प्रिन्सिपल्स असतात, तत्व असतात, फॅक्ट्स असतात, त्या रिलेटेड ते क्वेश्चन कसे सोडवले जातात किंवा कसे सोडवायचे आजच्या सेशनमध्ये ते आपण शिकणार आहोत. आणि जवळपास जो आपला पेपर असतो 40 मार्काला जे 5 इयर्सचा LLB ची सेट एक्झाम आहे त्यामध्ये टोटल 150 मार्क्सचा पेपर असतो. तर त्यामध्ये 40 मार्क्स हे आपल्याला लिगल ॲप्टिट्यूड वरती असतात. ठीक आहे, तर लिगल ॲप्टिट्यूड मध्ये 40 मार्काचे ते काही क्वेश्चन आहेत त्यामध्ये निम्म्यापेक्षा जास्त क्वेश्चन हे आपल्याला प्रिन्सिपल अँड फॅक्ट्स रिलेटेड जे काही क्वेश्चन आहेत त्यावरती आधारित असतात. त्यामुळे हे अतिशय महत्त्वाचं सेशन आहे किंवा इथून पुढची सिरीज ही आपली अशीच चालू राहणार आहे. नक्की बघा आणि महत्त्वाचं म्हणजे याचा तुम्हाला नक्की एक्झामच्या प्रिपरेशनसाठी नक्की फायदा होणार आहे. तर त्या अगोदर ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्म आम्ही तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहोत. तर महाराष्ट्र LLB 5 इयर्स या कम्प्लीट कोर्स जी की आपली सेटची एक्झाम आहे त्याकरिता फुल सिलेबस, रेकॉर्डेड लेक्चर्स आणि लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड करतो. आपल्या ॲपवरती ग्लोबल ऑनलाईन ॲप स्पर्धा परीक्षेवरती आपल्याला टोटल महाराष्ट्र LLB 5 इयर्स कम्प्लीट कोर्सचे रेकॉर्डेड आणि लाईव्ह लेक्चर्स प्रोव्हाइड केलेले आहेत आणि ते तुम्हाला मिळून जातील. त्यासोबतच फुल सिलेबस नोट्स देखील आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत इंग्लिश आणि मराठीमध्ये, जे की आपली ही एक्झाम दोन्ही माध्यमातून आहेत. तर त्या रिलेटेड आम्ही तुम्हाला संपूर्ण सिलेबसवरती नोट्स देखील प्रोव्हाइड करत आहोत. त्यासोबतच 15+ मॉक टेस्ट आहेत, तसेच 2000+ MCQ सिरीज देखील आपली असणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन विथ सोल्युशन ही आपल्याला मिळणार आहे. तर याकरिता या सेशनला ॲडमिशन घेण्याकरिता या ठिकाणी दिलेल्या खाली कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचे, व्हॉट्सअप करायचे किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप हे ॲप डाउनलोड करून आपण आपलं नाव रजिस्टर करू शकता आणि एक्झामसाठी जे काही महत्त्वाचं प्रिपरेशन आहे आणि त्यासाठी जे सक्सेस हवं आहे ते तुम्हाला आमच्या ठिकाणी नक्की मिळून जाईल. ठीक आहे, याचं फी स्ट्रक्चर काय आहे तर फीज आहे फक्त 2400 रुपये फक्त आपल्यासाठी फी असणार आहे. तर नेमकं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मपर्यंत कसं पोहोचायचं तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲप जे आहे ते तुम्ही डाउनलोड करू शकता. ते ओपन करायचं, त्यानंतर ग्लोबल ऑनलाईन ओपन केल्यानंतर हे असं पेज येईल ज्यामध्ये तुम्हाला स्टोअरमध्ये जायचं आहे. स्टोअरमध्ये गेल्यानंतर तुम्ही कोर्सेस जे आहेत त्यामध्ये तुम्हाला सेट म्हणून टाकायचं किंवा लॉ सेट 5 इयर्स म्हणून तुम्ही सर्च करू शकता. त्या अनुषंगाने तुम्हाला असे बरेचसे कोर्सेस सेटच्या अंतर्गत दिसून येतील. त्यामध्ये महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्स जो आहे त्यामध्ये तुम्हाला स्वतःचं नाव एनरोल करता येईल, तुमचं नाव रजिस्टर करता येईल, त्या ठिकाणी तुम्हाला ॲडमिशन घेता येईल. ठीक आहे, तर आजच्या सेशनमध्ये आपण म्हटलेलं की लिगल ॲप्टिट्यूडमध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न आहेत ज्यामध्ये लिगल प्रिन्सिपल आणि फॅक्च्युअल सिच्युएशन दिली असते त्या अनुषंगाने आज आपण ते चर्चेला घेणार आहोत. आपल्या ग्लोबल ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन रिलेटेडची सुद्धा MCQची सिरीज दिसेल, तीही तुम्ही अटेंड करू शकता, तीही तुम्ही बघू शकता. त्या अनुषंगानेच लिगल प्रिन्सिपल आणि फॅक्च्युअल सिच्युएशनची रिलेटेड जे काही प्रश्न आहेत ते आजपासून आपण ते काय करणार आहोत चर्चेला घेणार आहोत. त्यामध्ये काय दिलं असतं, आता हा जो प्रश्न आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलं, डिरेक्शन काय, तर जवळपास आजच्या सेशनमध्ये आपण 1 ते 10 प्रश्न घेणार आहोत. तर त्यामध्ये नेमकं काय आहे की 1 ते 10 प्रश्नांमध्ये आपल्याला जे काही क्वेश्चन आहेत ते लिगल प्रिन्सिपल आणि फॅक्च्युअल सिच्युएशन नुसार दिलेले आहेत. तर त्यानुसार आपल्याला ते सोडवायचे. तर प्रश्न पहिला काय आहे तर लिगल प्रिन्सिपल आपल्याला काय सांगितलं. लिगल प्रिन्सिपल याचा अर्थ आता या ठिकाणी आपला 12 म्हणजे 5+ किंवा 5 CET म्हटलं जातं, 5 इयर्स CET असं म्हटलं जातं. किंवा लॉ साठी जी काही 5 वर्ष आपण घालणार आहोत की लॉ साठी जे आपण 5 वर्षासाठी ॲडमिशन सॉरी लॉ साठी आपण 5 वर्षासाठी ॲडमिशन घेणार, तर त्या अनुषंगाने तुम्ही 12वी नंतर करत असताना तुम्हाला लॉ विषयी किंवा एकंदरीत कायद्याविषयी बेसिक नॉलेज तुमचं काय आहे, नेमकं तुमचं लिगल ॲप्टिट्यूड नेमकं बेसिक काय आहे
हे जज केलं जाते. येते लक्ष. मग त्या अनुषंगाने तुम्हाला जवळपास 150 क्वेश्चन पैकी 40 प्रश्न हे तुम्हाला त्या अंतर्गत विचारले जातात. मग त्या रिलेटेड नेमकं प्रिन्सिपल काय असेल, समजा लीगल तत्व किंवा कायदेशीर तत्व जर हे असेल आणि फॅक्ट जर ही अशी घडलेली असेल, तर त्या अनुषंगाने जे काही पर्याय देण्यात येणार आहेत त्यामध्ये तुम्हाला योग्य उत्तर जे आहे ते तुम्हाला टिक करायचं असतं. असं एकंदरीत त्याचं स्ट्रक्चर असतं. ठीक आहे. मग तसे जे काही क्वेश्चन आहेत ते आपण काय करणार आहोत, प्रॅक्टिससाठी रोज आपण ते घेणार आहोत. रोज आपल्याला ते यूट्यूबवरती किंवा आमच्या ॲपवरती तुम्हाला ते उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अजिबात मिस करू नका. एक्झाम पर्यंत तुम्हाला ह्या गोष्टी ज्या आहेत, लीगल ॲप्टिट्यूड रिलेटेड ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहेत. ठीक आहे. तर त्या अनुषंगाने लीगल प्रिन्सिपल नेमकं काय आहे आणि फॅक्च्युअल सिच्युएशन नेमकी काय आहे, अतिशय महत्वाचं आहे की कायदेशीर तत्व नेमकं काय सांगितले त्याबाबत आपल्याला ते व्यवस्थित वाचणं गरजेचं आहे. सुरुवात काय, नेमके हे प्रश्न कसे समजून घ्यायचे की आपल्याला नेमकं विचारले काय. येते लक्षात. कायदेशीर तत्व काय, नेमका लॉ काय सांगतो, नेमका कायदा काय सांगतो, नेमका नियम काय सांगतो. नियम असा आहे, तर वास्तविक परिस्थिती काय घडलेली आहे, तर ती अशी घडलेली की वास्तविक परिस्थिती आपल्याला दिलेली असते. मग वास्तविक परिस्थिती जर अशी दिलेली असेल तर वास्तविक परिस्थिती जर अशी दिलेली असेल तर त्या अनुषंगाने मग खालचे जे काही तुम्हाला पर्याय देण्यात आले असतात, ऑप्शन्स दिलेले असतात, त्यामधील तुम्हाला त्या वास्तव परिस्थितीच्या अनुषंगाने आणि जे तत्व दिले कायदेशीर तत्वाला लागून त्यानुसार तुम्हाला त्या प्रश्नाचं जे आहे ते उत्तर शोधायचं असतं किंवा उत्तर निवडायचं असतं. अशा पद्धतीने हे प्रश्न आपल्याला विचारण्यात येतात. तर आजचा पहिला प्रश्न काय नेमकं कायदेशीर तत्व सांगितलेलं आहे, तर एक दोषी हत्याकांड आहे. एक सांगण्यात आलं की कल्पेल होमिसाइड आहे. का आहे नेमकं हत्याकांड, तर जो कोणी मृत्यू घडून आणण्याच्या उद्देशाने किंवा अशा शारीरिक इजा करण्याच्या उद्देशाने कृत्य करून मृत्यूला कारणीभूत ठरतो तो दोषी किंवा ती व्यक्ती, अपराध करणारी व्यक्ती ती काय ठरवली जाते, तर ती मनुष्यवधाचा गुन्हा म्हणून तो ठरला जातो. जी की हे या ठिकाणी लीगल प्रिन्सिपल काय सांगितले की जे whoever causes death by doing an act with the intention of causing death or with the intention of causing such bodily injury as cause death commits the offense by culpable homicide. म्हणजे ह्याचा अर्थ नेमका काय होतो की तत्व आम्हाला काय सांगण्यात आलेलं आहे की जर एखादी व्यक्ती म्हणजे मृत्यू घडवण्याच्या उद्देशाने जर त्याला शारीरिक इजा केली असेल किंवा मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने जर त्याच्यावरती कृत्य केलं असेल आणि त्याचा जर त्या अनुषंगाने जर मृत्यू झाला असेल तर तो काय असतो, मनुष्यवध असतो आणि तो काय झाला, तो गुन्हा ठरतो. असं आपल्याला हे लीगल प्रिन्सिपल सांगण्यात आलेलं आहे किंवा हा नियम आहे, हा कायदा आहे असं सांगण्यात आलेलं आहे. किंवा हे कायदा म्हणण्यापेक्षा हे प्रिन्सिपल आहे, हे तत्व आहे. कायदा शेवटी कसा असतो, तो मान्यतेनुसार केला असतो. कायदा म्हणजे की त्याला बऱ्याच गोष्टी येतात, तर या ठिकाणी आपण एक तत्व म्हणू, एक नियम म्हणू की हे असं आहे. आता नेमकी वास्तविक परिस्थिती काय घडली, हा जर असं तत्व असेल, हा जर असा नियम असेल, तर त्यानुसार वास्तविक परिस्थिती अशी काय घडली जेणेकरून त्याकरिता आम्हाला उत्तर निवडायचे. ठीक आहे. काय आहे वास्तविक परिस्थिती, तर ए ला झेड झुडपा मागे असल्याचे माहित आहे. ठीक आहे. ए नोज झेड टू बी बिहाइंड अ बुश. ए जी व्यक्ती आहे, ठीक आहे, एक व्यक्ती आहे, पर्सन आहे, ती ए ला काय माहिती आहे की झेड ही जी व्यक्ती आहे ती एका झुडपामागे आहे. पण त्याच्यासोबत ए सोबत जी एक व्यक्ती आहे ती अजून कोण आहे, तर बी आहे. तर बी ला माहिती नाही की ए ला असं माहिती आहे की झेड हा झुडपामागे लपलेला आहे. बी ला झेड बाबत कोणतीही कल्पना नाहीये. मग ए ला कारण बनवण्याच्या हेतूने किंवा झेडच्या मृत्यूस कारणीभूत असण्याची शक्यता हे जाणून बी ला झुडपात गोळीबार करण्यास प्रवृत्त केले. ठीक आहे. म्हणजे ए ला माहिती आहे की झेड त्या ठिकाणी आहे, बी ला माहिती नाही की झेड ठिकाणी आहे, पण बी ला माहिती नाही. पण ए ने काय केले की बी ला सांगितलं की झुडपामागे किंवा त्या ठिकाणी गोळीबार करण्यास किंवा झुडपात गोळीबार करण्यास काय केलं, त्याला प्रवृत्त करण्यात आलं. ठीक आहे. मग अशा वेळी बी न काय केलं, गोळीबार केला आणि त्यामध्ये झेड काय करतो, मारला जातो. येते लक्षात. झेड बी न म्हणजे जाणबुजून मारले का, नाहीये. ए न काय केले, बी ला सांगितले की झुडपामध्ये गोळीबार करा, जेणेकरून म्हणजे गोळीबार करा असं सांगण्यात आले. पण उद्देश कुणाचा सफल झाला, ए ला झेड ला मारायचं होतं किंवा ए ला झेड हा झुडपामागे आहे माहिती होतं. तर त्या अनुषंगाने आपल्याला आता काही पर्याय दिले, तर ते नेमके काय आहेत, तर ए चा झेडचा मृत्यू घडवण्याचा हेतू नाही,
पण या ठिकाणी तर आपल्याला काय आहे, या ठिकाणी आपल्याला काय आहे तर एचा झेडचा मृत्यू घडवण्याचा हेतू नाही असं सांगण्यात आलेलं आहे. पण या ठिकाणी काय केलेलं आहे की मृत्यू नाहीये तर एक्स्ट्रीमली सॉरी का कारण बरं ह्या ठिकाणी चुकून स्वतःहून किंवा सुरुवातीपासूनच आन्सर्स डिस्प्ले होत आहेत. पुढच्या सेशन मधून पासून असं होणार नाहीये. थोडंसं ते नजरचुकीने राहिलेलं आहे. तर पुढच्या सेशन पासून हे आन्सर्स आपल्याला दाखवण्यात येणार नाहीत. नंतर ते तुम्हाला डिस्प्ले करण्यात येतील. आजच्या सेशन मध्ये थोडंसं प्लीज समजून घ्या. पुढच्या सेशनला अजिबात असं होणार नाही. ठीक आहे, त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करत आहे. ओके, थँक्यू. सी नाव या ठिकाणी काय सांगितले की एचा झेडचा मृत्यू होण्याचा कोणताही हेतू नाही. या ठिकाणी कोणताही हेतू नाही असं आहे का? शक्यतो एला माहिती आहे ही गोष्ट. ठीक आहे, झेड झुडपामागे नव्हताच. एला माहिती आहे की झेड झुडपामागे होतं, त्यामुळे हा पर्याय होऊ शकत नाही. ठीक आहे, देन एने दोषी मनुष्यवधाचा गुन्हा केलेला आहे. साहजिक आहे, ह्या ठिकाणी मनुष्यवध झालेले आहे. ह्या ठिकाणी आपण म्हणलेलो होते जर इजा करण्याच्या उद्देशाने कृत्य करून किंवा मृत्यूला जर कारणीभूत ठरला तर तो काय दोषी मनुष्यवध गुन्हा ठरू शकतो. ठीक आहे, आता बी ला माहिती नाही की ए चा झेडचा मृत्यू घडवून आणण्याचा हेतू आहे. आता बी ला माहिती नाही हे नक्कीच माहिती नव्हतं, पण ए ने काय केलं मृत्यू घडवण्याचा प्रयत्न कुणाकडून करून घेतले तर बी करून घेतलेला आहे. त्यामुळे हेही आन्सर होत नाही. त्यामुळे आन्सर काय आहे? आन्सर इज दॅट सी, जे की ए ने दोषी मनुष्यवधाचा गुन्हा केलेला आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला कायदेशीर तत्व आणि महत्वाचं वास्तविक परिस्थिती काय असेल त्यावरून आपले कसे क्वेश्चन सोडवायचे हे एकदा कळून येईल. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय आहे की लीगल प्रिन्सिपल आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. तर लीगल प्रिन्सिपल काय आहे आपल्या या ठिकाणी? तर कायदेशीर तत्व काय तर प्राणघातक हल्ल्याच्या विरुद्ध खाजगी संरक्षणाचा अधिकार जेव्हा निष्पाप व्यक्तीला हानी पोहोचवण्याचा धोका असतो तेव्हा वाजवी कारणीभूत असलेल्या हल्ल्याविरुद्ध खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरत असल्यास मृत्यूची भीती बचाव करता इतका स्थित असेल की तो निष्पाप व्यक्तीला हानी पोहोचवण्याच्या जोखमीशिवाय त्या अधिकाराचा प्रभावीपणे काय असेल वापर करू शकत नाही. म्हणजे त्याचा खाजगी संरक्षणाचा अधिकार त्या जोखमीच्या चालण्यापर्यंत विस्तारित आहे असं आपले तत्व सांगण्यात आलेलं. हे तत्व जे असते ते स्वतःच्या भाषेमध्ये नीट समजून घ्यायचं की नेमकं त्यांनी काय सांगितलेलं आहे. आजच्या सेशनमध्ये नेमकं तुम्हाला कायदेशीर तत्व आणि फॅक्ट्स काय आहेत आणि आपण त्या नेमक्या कशा समजून घेणार आहोत आणि त्यावरून आपल्याला फॅक्ट्स ते कसं इंटर रिलेटेड करून त्याचं आपण उत्तर शोधणार हे आपण बघूया. आज आपण जरी समजा आन्सर डिस्प्ले सुरुवातीलाच होत असली तरी सुद्धा त्याकडे थोडंसं दुर्लक्ष करणं गरजेचं आहे. दुर्लक्ष करून यातलं महत्वाचं मोठं काय किंवा महत्वाचं इंटेन्शन माझं आजच्या सेशन मधलं काय तर तुम्हाला नेमकं प्रिन्सिपल्स काय आहेत आणि त्या रिलेटेड फॅक्ट्स काय आहेत आणि ते तुम्हाला इंटरलिंक करून तुम्हाला उत्तरापर्यंत कसं न्यायचं हे आजच्या सेशनमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे महत्वाची गोष्ट आहे जी की तुमच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. भलेही तुम्हाला यातली काही आन्सर बरोबर म्हणजे काही आन्सर तुम्हाला अगोदर माहिती असतील किंवा डायरेक्ट माहिती असेल किंवा कदाचित येऊ शकतील, पण आज याचा अर्थ असं नाही. आपल्याला काय करायचं आपले टेक्निक शिकायचंय. येते लक्षात जरी आन्सर्स माहिती असेल तर त्या बरोबरची जी काय मेथड आहे त्याबरोबरची काही ट्रिक्स आहे किंवा इलिमिनेशन मेथड आहे किंवा ह्याच्याबरोबर समजा आपण बऱ्याच गोष्टी बघून कसं त्या उत्तरापर्यंत पोहोचू शकतो ह्या गोष्टी आजच्या सेशनमध्ये शिकण्याचा प्रयत्न करा आणि इथून पुढेही हे शिकवलं जाणार आहे. पण जास्तीत जास्त ह्याकडं लक्ष फक्त क्वेश्चन आन्सर म्हणजे मार्कांच्या दृष्टिकोनातून बघू नका की नाही हे एवढे एवढे क्वेश्चन माझे बरोबर आले किंवा हे उत्तर असं होतं की मला वाटलं नाही. त्या रिलेटेड आपल्याला नेमकी जे बेस आहे तो समजून घ्या. परीक्षेच्या कालावधीच्या अगोदर ह्या गोष्टी समजून घेणे अत्यंत महत्वाचं असतं. त्या अनुषंगाने ह्या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे. आजच्या सेशन मध्ये जरी तुम्हाला एवढ्या गोष्टी कळल्यात तर ते तुमच्यासाठी खूप असणार आहे. ठीक आहे, तर नेमकी फॅक्ट काय तर त्याच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या जमावाने हल्ला केला. मग जमावावर गोळीबार केल्याशिवाय तो त्याचा खाजगी संरक्षणाचा अधिकार प्रभावीपणे वापरू शकत नाही. मग त्यामुळे काय की तरुणाला इजा होण्याच्या जोखमीशिवाय तो गोळीबार करू शकत नाही. मग जमावामध्ये जे मिसळले ते तरुण असतील त्या मुलांचा छळ केल्यास त्याने हा नेमका गुन्हा केलेला आहे का? आता या ठिकाणी कसं आहे की तत्व काय होतं की जर समजा तुमच्यावरती प्राणघातक हल्ल्याविरुद्ध समजा तुमच्या स्वतःचा जर खाजगी संरक्षणाविरुद्धचा जर अधिकार असेल किंवा खाजगी संरक्षणाचा
अधिकार जेव्हा एखाद्या निष्पाप व्यक्तीला हानी पोहोचवत असेल, मग अशा वेळी आपण काय करायचं? म्हणजे एखाद्या व्यक्तीवरती जर समजा अचानक हल्ला झाला, मग त्यावेळी ती व्यक्ती काय करू शकते? स्वतःवरती हल्ला होती, इतरांना त्रास होणे म्हणून तो त्याच्यावरती प्रतिहल्ला करणार नाही का? नक्कीच नाही. तो सुरुवातीला स्वतःचा जीव वाचवण्याचा तर नक्कीच प्रयत्न करेल. मग अशा वेळी ही घटना या ठिकाणी अशी घडली की एक व्यक्ती आहे की त्याच्यावरती जमावाने हल्ला केला आणि ते स्वतःच्या काय म्हणतात स्वतःच्या संरक्षणासाठी तो इतरांच्यावरती काय करतो? गोळीबार करतो आणि त्यामध्ये गोळीबार करत असताना असे काही तरुण असतात की त्यामुळे ते जखमी होतात. ठीक आहे. मग ते जखमी झाले तर मग अशा वेळी त्या व्यक्तीने जो काही त्यांच्यावरती म्हणजे त्या मुलांच्यावरती गोळीबार केला किंवा त्यांना जखमी केलं किंवा त्यांचा छळ केला, तर त्या अनुषंगाने त्या व्यक्तीने केलेला हा गुन्हा आहे की नाही असा आपला प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 12वी नंतर जे काही 5 वर्षाचा लॉचं सिलेबस किंवा लॉची जी सीट आहे, लॉचं जे काही तुम्हाला अभ्यास करायचा आहे, त्या अनुषंगाने बेसिक नॉलेज तुमचं काय आहे किंवा तुम्ही एकंदरीत कॉमन सेन्स कसा वापरतात, त्या अनुषंगाने ह्या गोष्टी टेस्ट करण्यासाठी ही आपली बेसिक जी सीईटीची एक्झाम असते ती अत्यंत महत्त्वपूर्ण असते. म्हणून आपण ही क्वालिफाय झालो तरच मग आपण लॉसाठी पात्र आहोत की नाहीत हे समजून येतं. म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या की नेमकं यांना काय म्हणायचंय. येते लक्षात? फक्त आपले एक्झाम द्यायची आहे किंवा हे वेगळेच प्रश्न असं समजू नका. थोडंसं कॉमन सेन्सने प्रॅक्टिकल विचार करायचा प्रयत्न करा. प्रॅक्टिकल विचार करण्याने तुम्हाला या गोष्टी बऱ्याच सुटू शकतात. ठीक आहे. आता ह्या नेमकं काय तर ए ला खाजगी संरक्षणाचा अधिकार आहे पण कधी आहे? खाजगी संरक्षणाचा अधिकार सगळ्यांनाच आहे पण ह्या ठिकाणी त्याच्यावरती हल्ला झाला. मग हे 100% आन्सर बरोबर येऊ शकतं का? नाही. ए ला खाजगी संरक्षणाचा अधिकार नाहीये का? अधिकार नाही असं दिले का? तर खाजगी संरक्षणाचा अधिकार आहे त्यामुळे हे इलिमिनेट होऊ शकतं. ए जमावाविरुद्ध त्याच्या खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरू शकत नाही. का वापरू शकत नाही? या ठिकाणी तर सांगितलंय की तशी व्यक्ती खाजगी संरक्षणासाठी आपला अधिकार वापरू शकते. त्यामुळे हेही इलिमिनेट होतं. आता पुढचं काय तर गोळीबार करून त्याने लहान मुलांना इजा केली किंवा ते तरुणांना इजा केली असेल त्याने कोणताही गुन्हा केलेला नाही. जरी असं असलं तर हे तत्वानुसार हे वाक्य जे आहे ते काय आहे बरोबर आहे. त्यामुळं त्याचं आन्सर काय दिले? डी दिले. जरी त्यांनी गोळीबार केला असला तरी त्याने स्वतःच्या प्राणघातक हल्ल्याविरुद्ध जी काही प्रतिक्रिया दिली ती दिलेली त्या कारणास्तव ती मुले किंवा ते तरुण काय झाले इजा झाले आणि त्या दृष्टिकोनातून त्याने केलेला जो हल्ला आहे तो हल्ला किंवा गुन्हा असं म्हटलेलं नाहीये. ठीक आहे. म्हणजे अशा पद्धतीने दोनचे आन्सर आहे डी. पुढचा प्रश्न काय? परत काय लीगल प्रिन्सिपल दिलेले आपले की हे आवश्यक नाही की प्रवृत्त केलेली व्यक्ती कायद्याने गुन्हा करण्यास सक्षम असावी किंवा त्याला प्रवृत्त करण्याच्या सारखाच हेतू किंवा ज्ञान असावे किंवा कोणताही दोषी हेतू किंवा ज्ञान असावे. आता हे साधारण कुणाच्या बाबतीत घडतं की जेणेकरून एखाद्या व्यक्तीस काय केलं जातं? प्रवृत्त केलं जातं. मग ती एखादी लहान व्यक्ती असेल तिच्याकडून एखादा गुन्हा घडवून आणला जातो. कुणाकडून? एखाद्या सक्षम किंवा सुज्ञ व्यक्तीकडून. अशा प्रकारचे हे कायदेशीर तत्व लीगल प्रिन्सिपल देण्यात आलेलं आहे. आता नेमकी वास्तविक परिस्थिती काय घडली तर ए काय करतो तर ए अपराधीपणाच्या हेतूने एखाद्या लहान मुलाला किंवा वेड्याला असे कृत्य करण्यास प्रवृत्त करतो. येथे लक्षात जे गुन्हा करण्यास कायद्याने सक्षम असलेल्या एखाद्या व्यक्तीने केले असल्यास तो गुन्हा ठरतो. जर एने स्वतःहून जर तो ती गोष्ट केली किंवा त्याच्यासारखी जर एखादी सुज्ञ व्यक्ती जर असेल त्या व्यक्तीने जर तशी जर ती कृती केली तर तो गुन्ह्यास पात्र आहे. मात्र ती कृती जर लहान मुलांकडून किंवा एखाद्या वेड्याकडून करून घेत असेल तर ती काय म्हणतात जाते ती गुन्हा ठरू शकत नाही किंवा त्यासाठी ती एवढी त्या ए कडून घडणारी गुन्हा असणारी ती गोष्ट त्यामार्फत होते की नाही असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. ठीक आहे. मग ए सारखाच हेतू असेल. मग इथे ए असो कृत्य करावे किंवा न करावे गुन्हा करण्यास प्रवृत्त केल्याबद्दल तो दोषी आहे का नाही असं विचारण्यात आलेलं आहे. मग ह्या ठिकाणी आता त्यांनी नेमकं कृत्य काय केलेलं आहे. ठीक आहे. आता जर कृत्य जर असं गुन्हा करण्याइतपत केलेला असेल तर तो नक्कीच दोषी असेल आणि जर गुन्हा करण्याइतपत जर नसेल तर दोषी असू शकणार नाही. नेमके पर्याय काय दिलेले आहेत ते पाहू आपण. तर ए मुलाला किंवा वेड्याला प्रवृत्त करण्याचा कोणताही हेतू नाही. पण या ठिकाणी आपला हेतू दिलेला आहे सांगितलेला आहे. त्यामुळे आन्सर इज रॉंग. देन नेक्स्ट ऑप्शन इज दॅट जे कृत्य एक अपराध आहे वेड्याने केले त्या गुन्ह्यासाठी जबाबदार नाही. असं होऊ शकत नाही की ते व्यक्तीनं म्हणजे त्याची शहानिशा करावी लागते किंवा केली जाते. जरी ते वेड्याने केले असेल किंवा लहान मुलांनी केले असेल तर त्याच्या मागे नेमकी कोणती कारण आहेत किंवा
त्याला हे करण्यास कुणी भाग पडलेला आहे की किंवा कोणत्या एखाद्या सक्षम व्यक्तीचा त्याला पाठिंबा किंवा सपोर्ट होता का, किंवा त्यांनी तसं कृत्य घडून आणले का, याची शहानिशा केली जाते. त्यामुळे हे यांचं चूक आहे. पुढचं काय दिले की ए बळजबरी करणारा म्हणून गुन्ह्यासाठी दोषी नाही. का दोषी नसावा? दोषी असू शकतो, पण पुढचा आता हे 50-50 मध्ये येतं. आता पुढचा आणखी काय दिले का डायरेक्ट आपण या ठिकाणी लगेच ए बळजबरी करणारा म्हणून गुन्ह्यासाठी दोषी नाही असं लगेच म्हणून आपण त्याला आन्सर टिक करू शकत नाही. कारण का, त्यानं ते कृत्य घडवून आणण्याचा प्रयत्न केलेला असतो, म्हणून आपण ते आन्सर करू शकत नाही. पुढचं काय दिलेलं आहे, पुढे ऑप्शन काय आहे तर ए कृत्य केलं असेल किंवा गुन्ह्यास उत्तेजन देण्यासाठी दोषी असेल किंवा नाही. म्हणजे एक तर तो दोषी असू शकतो किंवा किंवा म्हटलेले बरं का, आहे आणि नाही असं नाही, किंवा एक तर तो दोषी असेल किंवा दोषी नसणार आहे. म्हणून त्याचा आन्सर आहे डी, जेणेकरून त्यानं तसं कृत्य करण्यास भाग पडलेला असेल. याचे हे जे काही क्वेश्चन आहेत ते क्वेश्चन सराव करत असताना थोडंसं वारंवार परत परत वाचण्याचा प्रयत्न करा. नेमकी थीम काय, नेमकं विचारायचं काय, कायदेशीर तत्व जर समजा प्रिन्सिपल, लिगल प्रिन्सिपल जर समजा पहिल्या रिडिंग मध्ये नाही कळालं तर फॅक्च्युअल सिच्युएशन नेमकी काय दिले, परत तुम्ही ते वाचण्याचा प्रयत्न करा. एकदा ती थीम समजून घेतली, नेमकं लिगल प्रिन्सिपल लक्षात आले की आपल्याला ते ऑप्शन थ्रू आपल्याला आन्सर पर्यंत पोहोचता येतं. पुढचा प्रश्न काय, परत लिगल प्रिन्सिपल काय दिले तर मर्डर विषयी दिले. तर काय, मर्डर एक्सेप्ट इन द केसेस ऑफ पेरपेट्रेटर accepted culpable homicide is murder. If the act by which the death is caused is done with the intention of causing death, का आहे, एक हत्या आहे, एक मर्डर आहे. मग त्यापुढे काही प्रकरण वगळता ज्या कृत्याने हे मृत्यू झाला असेल तर दोषी जो असतो तो त्याच्यावरती मर्डरची केस किंवा मर्डर ही झालेलं असं म्हटलं जातं. म्हणजे मृत्यू घडवून आणण्याच्या उद्देशाने एकंदरीत ती हत्या केली असते. मग फॅक्ट काय सांगते तर ए न काय केले, ए झेडला मारण्याच्या उद्देशाने 2 गोळ्या झाडतो. मग परिणाम काय होतो, झेड मरण पावतो. ही तर सरळ सरळ दिलेलं आहे की त्याची हत्या करण्याची जर इंटेन्शन असेल, मर्डर करण्याचं जर इंटेन्शन असेल तर तो समोरासमोर काय करतो, त्याला शूट करतो की 2 गोळ्यांनी त्याला झाडतो किंवा शूट करतो. मग अशा वेळी परिणाम काय होतो, त्याचा कॉन्सिक्वेन्स काय तर झेड डायज इन कॉन्सिक्वेन्स, म्हणजे त्याचा काय होतो की मृत्यू होतो. मग जर तो मरण पावत असेल तर नेमकं मग त्याचा गुन्हा असेल, कारण वरती मृत्यू घडवून आणण्याचे उद्देशाने जर केलं असेल तर ती मर्डर केस होऊ शकते किंवा तो हत्या होऊ शकते. मग एचा कोणताही हेतू असा नव्हता का, नाही, त्याने समोरासमोर जर गोळ्या झाडल्या असेल तर त्या हेतू नाही असं म्हणता येईल का, नाही. मग ही निर्दोष हत्या का, निर्दोष आहे का, ठीक आहे, निर्दोष ती एकोणतीस दोषी हत्या, त्यामुळे ही आन्सर नसेल. ए द्वारे केलेला गुन्हा हा हत्येचा नसतो. का नसतो, हा तर गुन्हाच आहे. मग एने नेमकं काय, एने नेमकं खून केलेला आहे किंवा ए कमिट्स मर्डर, त्यामुळे याचा आन्सर काय आहे, डी आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 5वा, कायदेशीर तत्व. ठीक आहे. पुढच्या सेशनला खरंच नक्की आन्सर्स आपल्याला दाखवता येणार नाहीये. परत मी एकदा तुमची माफी मागते की आन्सर खरंच डिस्प्ले होतात, त्याचा त्रास होतो, मान्य आहे मला, पण नेक्स्ट लेक्चरला अजिबात तसं घडणार नाही. या लेक्चर्स पुरतंच ते मर्यादित असेल. पुढच्या सेशन पासून नीट काळजी घेतली जाईल की जी आन्सर्स आहेत ती नंतर डिस्प्ले केली जातील. ठीक आहे. तर कायदेशीर 5वा प्रश्न बघतो की कायदेशीर तत्व नेमकं काय, जर ते शारीरिक कारणीभूत होण्याच्या उद्देशाने, जर एखादं कार्य जर शारीरिक कारणीभूत होण्याच्या उद्देशाने केलं असेल आणि त्याबाबत जर कोणत्याही व्यक्तीला दुखापत करणे किंवा शारीरिक दुखापत करण्याचा हेतू असेल तर निसर्गाचा सामान्य मार्ग काय होतो, तो मृत्यूला कारणीभूत ठरत असतो. म्हणजे ऑर्डिनरी कोर्स काय होतं की नेचर टू कॉज डेथ, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर शारीरिक दृष्ट्या किंवा कोणत्याही व्यक्तीला जर दुखापत केली जर त्याचा मृत्यू जर झाला तर नेमकं हे तत्व आपल्याला असं सांगण्यात आलेलं आहे. तर आता नेमकं सिच्युएशन काय बघूया आपण. फॅक्च्युअल सिच्युएशन काय दिले, जर समजा एखाद्यानं मुद्दाम झेड ह्या व्यक्तीला जर समजा तलवारीने कट केलं किंवा तलवार कट केलं किंवा जखमी केले, जे की निसर्गाच्या सामान्य मार्गात माणसाच्या मृत्यूस म्हणजे नैसर्गिकरित्या जी काही मृत्यू होणार असतो व्यक्तीचा, त्या अनुषंगाने न घडता त्या व्यक्तीला स्वतःहून किंवा काय म्हणतात तलवारीने जर त्या व्यक्तीला जर तसं मारण्याचा प्रयत्न केला, म्हणजे निसर्गाच्या विरुद्ध किंवा नैसर्गिक मृत्यू न होता जर त्याला काय म्हणतात की व्यक्तीकडून जर स्वतःहून जर त्याचा मृत्यू घडवून आणला असेल तर अशा ठिकाणी काय होतं की तलवारीने त्याच्यावरती वार केला असल्या कारणाने झेडचा काय होतो की मृत्यू होतो. मग या ठिकाणी काय विचारले की ए हा खुनासाठी दोषी आहे जरी त्याचा झेडच्या मृत्यूस कारणीभूत नसा, म्हणजे जरी समजा त्यांनी तलवारीने जर त्याला
त्रास दिला असेल, जखमी केलं असेल, जर त्याचा नैसर्गिकरित्या सामान्य मार्गात माणसाचा मृत्यू झाला असेल त्या अनुषंगाने, मग ह्या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो का की ए ने काय केले की ए हा खुनासाठी दोषी आहे आणि झेडच्या मृत्यूस कारणीभूत नसावं. तर नेमकं काय आहे, तर ए हा खुनासाठी दोषी आहे जरी झेडचा मृत्यू घडवण्याचा त्याचा हेतू नसला तरी. कारण का, तर ते मुद्दामहून त्याला झेडला तलवारीने त्याला जखमी केले असल्या कारणामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. त्यामुळे ए हा खुनासाठी काय आहे, दोषी आहे. दुसरं काय, तर ए जाणून बुजून झेडला तलवार कट देतो. आता जाणून बुजून कट देतो हे मान्य, पण त्याच्यासाठी हेतू त्याचा नसावा, पण त्याचा मृत्यू झालेला आहे. मृत्यूसाठी पुरेशी जखम जे आहे ते हे म्हणतात म्हणजे तेवढी ठीक आहे किंवा त्याला कारण ठरू शकतं किंवा वरील सर्व. तर ह्याचा आन्सर काय, तर आन्सर ए आहे की ए हा खुनासाठी नक्की दोषी आहे. जे की झेडचा मृत्यू घडवण्याचा त्याचा हेतू जरी नसला तरी सुद्धा ती गोष्ट त्याने जाणून बुजून केलेली आहे. म्हणजे अशा पद्धतीने कायदेशीर तत्वानुसार वास्तविक परिस्थिती जी दिली त्यानुसार त्याचं हे आन्सर आहे. पुढचा प्रश्न काय आहे, नेमकं लीगल प्रिन्सिपल काय सांगितलंय, जेव्हा दोषी हत्या ही हत्या नसते. तर नेमकी हत्या ही हत्या नसते हे कधी कळतं, तर एखाद्या अपराधी यापासून वंचित असेल की ती नेमकी हत्या झालेली आहे की नाही. मग गंभीर आणि अचानक चेतावणी देऊन आत्मनियंत्रणाची शक्ती यासाठी कारणीभूत ठरू शकते. मग चेतावणी देणाऱ्या किंवा मृत्यूस कारणीभूत असलेल्या व्यक्तीचा मृत्यू चुकून किंवा अपघाताने जरी झाला तर तो खून केला आहे किंवा ती व्यक्ती मरण पावली असं म्हटलं जातं. मग वास्तविक स्थिती काय आहे, तर उत्कटतेच्या प्रभावाखाली ए न काय केले की झेडला चेतावणी दिली, जाणूनबुजून मारलं असेल तर या ठिकाणी समजा ते झेडचे मूल असेल म्हणजे त्याचे जर समजा मृत्यू झाला असेल तर अशा परिस्थितीत नेमकं काय ठरवलं जावं, तर या ठिकाणी मुलाने चेतावणी दिली नाही म्हणून ए ने खून केला आहे. ए चेतावणी उत्तेजित आहे म्हणून सांगण्यात आलेलं आहे. मुलाने चेतावणी दिली आहे का हे माहिती नाही का, तर या ठिकाणी स्टेटमेंट दिलेलंच आहे. मग त्यामुळे हत्येचे प्रमाण न मानता दोषी मनुष्यवध होतो का असं परत आपल्याला विचार, म्हणजे वेदर इट कॉजेस ॲज क्युपेबल homicide नॉट अमाउंटिंग टू मर्डर असं म्हणले तर ते नाही, तर मुलाने चेतावणी दिली नाही म्हणून ए ने खून केला आहे असं म्हटलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न काय, पुढचं कायदेशीर तत्व काय सांगितलं की चुकीचा संयम जो स्वच्छेने अडथळा आणतो, कोणत्याही व्यक्तीने त्या व्यक्तीला ज्या दिशेने पुढे जाण्याचा अधिकार आहे त्या दिशेने जाण्यापासून रोखण्यासाठी त्या व्यक्तीला चुकीचे म्हटले जाते. मग नेमकी वास्तविक परिस्थिती काय सांगते, तर झेडला ज्या मार्गावरती अधिकार आहे त्या मार्गाला अडथळा आणतो. ठीक आहे, मग पुढे काय होतं की त्याच्यावरती सद्भावनेवर विश्वास न ठेवणार त्याला मार्ग थांबवण्याचा अधिकार आहे. मग त्यामुळे झेड पास होण्यापासून त्याला रोखलं जातं. मग ए चुकीच्या पद्धतीने झेडला काय करतो, रोखण्याचा प्रयत्न करतो. मग हे चुकीचे, मग ए मार्गात अडथळा आणतो का, नाही. झेडला उत्तीर्ण होण्याचा अधिकार नाहीये का, तर नाहीये. पुढे हे नेमकं, तर ए चुकीच्या पद्धतीने काय करतो, झेडला रोखण्याचा प्रयत्न करतो म्हणून त्याचा आन्सर काय आहे की ए ह्या चुकीच्या पद्धतीने रोखण्याचा प्रयत्न करतो. तर ए मार्गात अडथळा आणतच नाही का, तर नक्की आणतो. त्यामुळे त्याचा आन्सर. आता हे असे काही छोटे छोटे क्वेश्चन असतात की ते समजून घेतले की ते डायरेक्ट फॅक्ट्स नुसार आपल्याला सोडवता येतात. पुढचा प्रश्न काय, नेमकं प्रिन्सिपल काय सांगण्यात आलं की चुकीची बंदिस्त, जो कोणी चुकीच्या पद्धतीने कोणत्याही व्यक्तीला वैयक्तिकरित्या अशा प्रकारे प्रतिबंधित करतो की त्या व्यक्तीला विशिष्ट परिसीमाच्या मर्यादेपलीकडे कार्यवाही करण्यापासून प्रतिबंधित करत असते. म्हणजे चुकीच्या पद्धतीने त्या व्यक्तीला एकंदरीत बंदिस्त करणे. आता नेमकी फॅक्च्युअल कंडिशन काय आहे, तर ए मुळे झेडला काय केलेलं आहे, वॉल पेस म्हणजे भिंतीच्या जागेमध्ये किंवा झेडला लॉक केलेले आहे. मग अशा प्रकारे ए ला भिंतीच्या परिक्रमा करणाऱ्या रेषेच्या कोणत्याही दिशेने पुढे जाण्यापासून काय केलं जातं, प्रतिबंधित केलं जातं. मग या ठिकाणी एक आहे दोषी आहे का असं आपल्याला विचारण्यात आलेलं आहे. साहजिकच या ठिकाणी काय दिले की रॉंगफुल कॉन्फिडेंट म्हणजे चुकीची कैद आहे का, नक्कीच. त्याला काय केलेलं आहे की ए ला झेडच्या भिंती जागेत किंवा झेडला लॉक केलंय तर ही चुकीची कैद आहे. चुकीचं अतिक्रमण आहे का, तर नक्कीच नाही. चुकीचे प्रतिबंधित केलेलं आहे का, चुकीच नाही. ऍक्च्युली ते प्रतिबंधित केलेलं आहे वरील सर्व. तर याचा आन्सर काय की ती नेमकी चुकीची कैद करण्यात आलेली आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आहे की नेमका कायदेशीर तत्व परत सांगितले की मालमत्तेचा अप्रामाणिक गैरवापर, जो कोणी अप्रामाणिकपणे कोणत्याही जंगम मालमत्तेचा स्वतःच्या वापरासाठी गैरवापर करतो त्याला काय होईल, शिक्षा होईल असं सांगितलं. म्हणजे 2 वर्षापर्यंत विस्तारलेल्या मुदतीसाठी एकतर वर्णन
काय असेल, कारावास होईल, दंड होईल किंवा दोन्हीही होऊ शकतं. तर आता या ठिकाणी काय तर ए झेडच्या ताब्यातील मालमत्ता काय करतो की झेडच्या ताब्यात घेतो. ठीक आहे, ए काय करतो, झेडच्या ताब्यातील मालमत्ता तो ताब्यात घेतो. सद्भावनेने विश्वास ठेवून तो कधीही घेतो तेव्हा मालमत्ता ही काय होते, त्याची स्वतःची होते. मग अशा प्रकारची जी काही मालमत्ता त्याने स्वतःच्या ताब्यात घेतलेली आहे ती नेमकी चोरी आहे, खंडणी आहे, दरोड आहे का गुन्हेगारी गैरवापर आहे, तर तो एक क्रिमिनल मिस अप्रोप्रिएशन आहे की त्याला गुन्हेगारी गैरवापर असं म्हटलेलं आहे. जे की ए टेक्स प्रॉपर्टी बिलॉंगिंग टू झेड, जी की झेडची स्वतःची प्रॉपर्टी असलेली होती, तिने ए ने ती घेतलेली आहे. मग कशाबाबत, इन गुड फेथ, म्हणजे कशावरून घेतले की गुड फेथ बिलिव्हिंग ॲट एनी टाइम वेन ही टेक्स इट दॅट द प्रॉपर्टी बिलॉंग्स टू हिमसेल्फ. म्हणजे हा एकंदरीत गैरवापर किंवा मिस अप्रोप्रिएशन केलेलं आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. त्यामुळे याचे आन्सर आहे, आन्सर इज दॅट डी. शेवटचा प्रश्न आहे की कायदेशीर तत्व शेवटचं काय सांगण्यात आले की दरोडा किंवा त्याला रिबेलियन रॉबरी असं म्हटलं जातं की सर्व दरोड्यात एक तर खंडणीची चोरी असते. बर, जेव्हा चोरी दरोडा असतो, चोरी हा दरोडा असतो, जर चोरी करण्यासाठी किंवा चोरीद्वारे मिळवलेली मालमत्ता पळवून नेण्याच्या उद्देशाने प्रयत्न करतात तेव्हा गुन्हेगार त्या हेतूने स्वच्छेने त्याबाबत कारणीभूत ठरत असताना दिसून येतो किंवा त्याबाबत तो प्रयत्न करत असतो. मग अशा वेळी मृत्यू, दुखापत किंवा चुकीचा संयम किंवा त्वरित मृत्यूची भीती देखील असू शकते किंवा त्वरित चुकीचा संयम देखील होऊ शकतो. मग वास्तविक परिस्थिती काय दिलेली आहे तर ए ने झेडला दाबून ठेवले किंवा ठेवले. मग झेडच्या संमतीशिवाय झेडचे पैसे आणि दागिने झेडच्या कपड्यामधून कपाटातून घेतले. मग येते ए ने चोरी केली आहे, ती चोरी करण्यासाठी स्वेच्छेने झेडला चुकीचा प्रतिबंध लावला आहे, जेव्हा चोरी त्या ठिकाणी दरोडा बनते. मग यात नेमक्या काय गोष्टी समाविष्ट होतात, फसव्या अर्थ किंवा फसवणे जाणे असेल, कोणत्याही संमतीशिवाय त्यांनी त्या गोष्टी घेतलेल्या आहेत, मृत्यूची भीती कारणास्तव ह्या सगळ्या गोष्टी घेतल्यात. त्यामुळे याचे आन्सर आहे की वरील सर्व दरोडा करण्याच्या उद्देशाने त्यांनी काय एक तर ते फसवलेले दिसतात किंवा कोणत्याही संमतीशिवाय त्या गोष्टी घेतल्या किंवा एकंदर मृत्यूची भीती असल्या कारणास्तव ह्या गोष्टी घडून आलेल्या दिसून येतात. म्हणजे दरोडा जेव्हा बघतो तेव्हा आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवायची की नेमक्या त्या रिलेटेड विचारण्यात येणारे प्रश्नाची उत्तर आपल्याला कशी देते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आजच्या सेशनमध्ये आपण महत्वाचं ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा प्लॅटफॉर्मवरती आपण जे काही लॉचं 5 इयर्स सीईटीची एक्झाम आहे त्या अनुषंगाने अतिशय महत्वाचे जे काही प्रश्न आहेत, लिगल प्रिन्सिपल आणि जे काही त्या रिलेटेड सिच्युएशन आहे, फॅक्च्युअल सिच्युएशन, फॅक्च्युअल कंडिशन आहेत आणि त्यावरून जे काही प्रश्न सोडवण्याचा आज जो काही आपण प्रयत्न केला किंवा जे काही आपण प्रश्न सोडवले ते तुम्हाला नक्कीच आवडले असतील. मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा की हे सेशन तुम्हाला नक्की कसं वाटलं. थोडीशी एक मिस्टेक फक्त आन्सर्स अगोदर डिस्प्ले झालेले आहेत पण ते नेक्स्ट सेशन पासून होणार नाहीत. बाकी एकंदरीत हे सेशन तुम्हाला कसं वाटलं हे मला नक्की कळवा, जेणेकरून पुढचं सेशन घ्यायला मला त्याची मदत होईल किंवा पुढचे सेशन घ्यायची की नाही हेही तुम्ही मला नक्की सांगू शकता. जर ही तुम्हाला सिरीज जर अशी कंटिन्यू ठेवायची असेल तुमच्या एक्झाम पर्यंत तर तुम्ही या गोष्टी बघू शकता. आमच्या चॅनलला लाईक करू शकता, सबस्क्राईब करू शकता किंवा शेअर करू शकता. तसंच ग्लोबल ऑनलाईन ॲप हे जे आहे ते तुम्ही डाउनलोड करून आपण आपलं नाव काय करू शकता, रजिस्टर करू शकता, जेणेकरून येणारी ही जी सीईटी आहे ती तुमची नक्कीच असणार आहे आणि तुम्हाला चांगल्या गव्हर्नमेंट कॉलेजला ऍडमिशन मिळवून देण्यास मदत करेल. ठीक आहे, तर आजचं सेशन आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. धन्यवाद, थँक्यू.